मित्रांनो, तर तुम्हा सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की जे आपण PNG आहे ते रील्सला ट्रेंडिंगला चालले ते कशाप्रकारे क्रिएट करता येते, त्याच्यावरती हा जो आपण व्हिडिओ आहे तो आणलेला आहे. अगदी सोपा आहे. त्याच्यावर PNG क्रिएट करणं, सर्व एडिटिंग आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पण करू शकता आणि जसं मी सांगतो तशाप्रकारे करा. आणि जे पण टेक्स्ट असेल तुमच्या ह्यानी तुम्ही क्रिएट करून तुमची इंस्टाग्राम रील्स क्रिएट करू शकता, जी ट्रेंडिंगला खूपच चाललेले आहेत अशाप्रकारे टेक्स्ट PNG आहेत ते. तर हे जे PNG आहे आपण फिक्स लॅबमधून बनवलेले आहे. तर सिम्पली हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्ले स्टोरला मिळून जाईल. तर मिळून गेल्यानंतर अशिवाय असेल तुम्हाला इथे पुन्हा दाखवतो. हे जे फिक्स लॅब ॲप्लिकेशन आहे त्याशिवाय सिम्पली इथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला अशिवाय मिळून जाईल. तर जसं मी सांगतो तशावर तुम्हाला फक्त PNG आहे ते करायचे 2-3 असतील. तेच ट्रेनिंगला चालले तर त्याचं ट्युटोरियल आहे ते आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर सिम्पली अशिवाय ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला खाली नाही 2 नंबरला एचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एडिटचा एक ऑप्शन मिळून जाईल पहिला, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून जे पण PNG असेल ते सिम्पली त्या PNGचं म्हणजे टेक्स्ट तुम्हाला इथे टाईप करायचे. जर तुमच्याकडे कोणती भाषेतून सिलेक्ट करून जर मराठीत पाहिजे असेल मराठीत करायचं आहे आणि इंग्लिशमध्ये पाहिजे असेल इंग्लिशमध्ये करू शकता. तर सिम्पली आपण इथून एक म्हणजे टेक्स्ट आहे अशिवाय पेस्ट केलेलं आहे, इथून ओके करूया. त्याच्यानंतर अशिवाय दिसून जाईल. तर आपल्याला काय करायचं आता, इथून सिम्पली पुढे यायचे थोडं आणि इथे एक साईजचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. जेवढी साईज पाहिजे अशिवाय करायची तर इथे आपण 60 बरोबरावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशिवाय निवूया जेवढं आपल्याला हे पाहिजे तेवढं. त्याच्यानंतर अशिवाय मध्यभागी ठेवूया. अशिवाय ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडं पुढे यायचं आहे आणि इथून एक फोनचं ऑप्शन मिळून जाईल ABचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला फोन देईल मटेरियलमध्ये, तर सिम्पली अशिवाय ते आहेत ते फोन इथून ॲड करून इथून जे पण तुमचं फोन असेल अशिवाय सिलेक्ट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून बघू शकाल की PNG आपलं फोंट आहे ते मराठी आपण ॲड केल्यानंतर कसं आपलं PNG आहे ते चांगलं झालेलं आहे. त्याच्यानंतर अशिवाय तुम्हाला जेवढं पाहिजे इथून ठेवू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, जर PNG तुम्हाला कलर बदलायचा असेल तर इथून सिम्पली थोडं स्क्रोल करायचं आहे. ते इथून कलरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथून तुम्हाला लाल, पिवळा कोणतं पण पाहिजे इथून ठेवू शकता, ब्लॅक, व्हाईट. तर अशिवाय इथून आपण व्हाईट ठेवलेला, तर इथून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं कलर दिल्यानंतर. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, इथून पुढं आल्यानंतर तर इथे तुम्ही बघू शकाल की एक स्टोकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही इंस्टाग्रामला बघितलं असेल की जे म्हणजे PNG असतात त्यांना थोडं ब्लॅक शॅडो असतो. तर सिम्पली इथून इनेबल केल्यानंतर इथून बघू शकाल की ब्लॅक आहे ते आपली लेअर ॲड झाली आपल्या टेक्स्टला. त्याच्यानंतर इथून थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर इथून तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल. इथे एक म्हणजे लाईन आहे ती वाढवल्यानंतर जेवढं तुम्हाला ही आत्ता जे आपण ब्लॅक ॲड केलं हे आहे ते, तर ते सिम्पली अशिवाय तुम्ही वाढवू शकता. इथून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इथून ठेवल्यानंतर परफेक्ट होऊन जाईल. आणि सिम्पली इथून बरोबरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे एक शॅडोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे टेक्स्ट आहे इथून बघू शकाल की हे इनेबल केल्यानंतर म्हणजे एक ब्लॅक कलरचा शॅडो तुम्हाला इथे ॲड होईल बॅकग्राऊंडला. आणि इथून तुम्हाला जो पण कलर पाहिजे इथून सिलेक्ट करू शकता अशिवाय. तर इथे तुम्ही बघू शकाल आपण पिवळा, लाल अशिवाय केल्यानंतर तो शॅडो आहे ते पाठीमागे ॲड होऊन जाईल अशिवाय कराय. त्याच्यानंतर इथून शॅडो जर तुम्हाला ठेवायचं असेल तर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, इथून एक स्टाईलचं ऑप्शन आहे Bचा, त्यावरती क्लिक करायचं. इथून तुमचं जे टेक्स्ट आहे जर छोटं असेल तर इथून तुम्ही बोल्ड करू शकता अशिवाय त्या ह्या पहिलं ऑप्शन आहे त्यावरती. आणि दुसरं ऑप्शन त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं इथे वाकडं होऊन जाईल टेक्स्ट आहे ते. त्याच्यानंतर यूज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून तुमचं म्हणजे टेक्स्टच्या खाली एक लाईन ॲड होऊन जाईल. आणि जर कोणतंच या तिन्हीमधलं पाहिजे नसेल तर अशिवाय ह्या टीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. आणि इथून एक हे जे आहे रील्सला ट्रेंडिंगला चाललेलं असते हे मधलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून वाकडं जे टेक्स्ट आहे हे पण ट्रेंडिंगला चालतं तर ते तुम्ही अशिवाय इथून करू शकता. त्याच्यानंतर केल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून हे दिल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, अजून एक PNG सांगतो तुम्हाला. तर इथून तुम्ही बघू शकाल की इथून कलरच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथून आता ब्लॅक केल्यानंतर आपल्या इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ते टोक्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ते तुम्हाला एकदा सांगतो म्हणजे थोडं तुम्हाला समजलं पाहिजे. हा जो टोक्सचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्ही ना व्हाईट केल्यानंतर बघू शकाल की अशिवाय हे जे PNG आहे ते ब्लॅक अँड व्हाईट झालेलं आहे म्हणजे कलर आहे तो. तर तुम्हाला अशिवाय इथून करायचं आहे, इथून लाल कलर घेतल्यानंतर अशिवाय होऊन जाईल. इथे आपलं ब्लॅक अँड व्हाईटच भारी वाटतं त्याच्यामुळे इथून ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करूया. अशिवाय तुम्ही इथून जो पण पाहिजे कलर इथून तुम्हाला सांगितले कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून कशावेळा कलर द्यायचा आहे तो. आणि इथून पुढं आल्यानंतर जो पण तुमचा दुसरा कलर असेल तर तुम्ही देऊन अशिवाय हे जे PNG आहे इथून क्रिएट करू शकता. तर आता हे झालं आपलं पहिलं.
तर सिम्पली इथून आपण हे डिलीट करूया आणि पुन्हा इथून टेक्स्टवरती क्लिक करूया आणि आपण एक दुसरे टेक्स्ट घेऊया अशा प्रकारे. ते इथून आपण थोडंच घेऊया म्हणजे तुम्हाला थोडं समजलं पाहिजे इथून आपण कसं काय देत आहे ते. त्याच्यानंतर ओके करायचं आहे आणि हे पहिले अशा प्रकारे मध्यभागी आणायचं आहे. पुन्हा आपल्या इथे फोनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. माय फोंटमध्ये जाऊन जो पण तुमचा फोंट असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. जर तुमच्याकडून कोणते मराठी फोंट असतील तरी चालेल, सिम्पली इथून सिलेक्ट करून ओके करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपलं टेक्स्ट आहे अशा दिसू लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला ते थोडं पुढे यायचं, इथून एक बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, इनेबल करायचं आहे. आणि इथून तुम्ही बघू शकाल की आपले एक ब्लॅक म्हणजे हे जे आहे ते ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथून सिम्पली व्हाईटचा कलर घ्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली कलरमध्ये येऊन इथून ब्लॅक कलर द्यायचा आहे. आणि अशा वेळेला आपलं जे PNG आहे म्हणजे बॅकग्राऊंडला आहे तो व्हाईट कलर लागेल आणि टेक्स्टला आहे तो ब्लॅक कलर लागून जाईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून एक ऑप्शन आहे, अशा वेळेला तुम्ही हे जे PNG आहे ते क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्हाला एडिटमध्ये दाखव थोडं आपण इथून गॅप ठेवूया टेक्स्टमध्ये. ओके, त्याच्यानंतर ओके करूया. अशा वेळ आल्यानंतर पुन्हा इथे त्याचं लेअरवरती क्लिक करायचं, कॉपी करायची आणि हे तर अशा प्रकारे खाली आणायचे. ओके, त्याच्यानंतर जे पण दुसरे टेक्स्ट असेल तर इथून तुम्ही अशा वेळी टाकू शकता. म्हणजे इथून एडिटवरती क्लिक केल्यानंतर जे पण टेक्स्ट असेल टाकल्यानंतर इथून हे पण PNG आहे ते खूप ट्रेंडिंगला चालतं इंस्टाग्रामला रील्समध्ये, तर अशा वेळेला तुम्ही इथून क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर ह्याचा कलर आहे तो तुम्ही इथून बॅकग्राऊंडमधून बदलू शकता, इथून जो पण पाहिजे तुमचा तो. ओके, अशा प्रकारे कोणता पण पाहिजे तो. सेम प्रोसेस कलरमध्ये गेल्यानंतर जो पण पाहिजे तुम्ही ठेवायचा आहे, जो इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असेल तो. आणि अशा वेळेला PNG आहे ते क्रिएट करायचे. आणि जर तुम्हाला ह्यामध्येच इमोजी द्यायचे असतील तर सिम्पली काय करायचं तुम्हाला ते पण सांगतो. ते इथं आपण एक डिलीट केल्या तर त्या टेक्स्टवरती क्लिक करूया, एडिटमध्ये जाऊया आणि इथून सिम्पली इमोजी आपण एक दोन ॲड करूया. ओके, अशा प्रकारे आणि ओके करूया. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे इथून सेट करूया बरोबर मध्यभागी. त्याच्यानंतर आपल्या फोंटमध्ये यायचं आहे आणि माय फोंटमध्ये जाऊन मी तुम्हाला इमोजी फोंट दिलंच तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ओके, आपली आता वरची जी लाईन आहे ती फक्त आपली इमोजी न्यायची अशा प्रकारे, सर्व नाही जसे ते आपण वरती आणले तशा प्रकारे. आणि इथून इमोजीचं ऑप्शन सिलेक्ट करून ओके करायचं आहे. त्याच्यानंतर हे जी इमोजी अशा वेळेला ॲड होऊन जाईल तर तुम्ही अशा वेळेला करू शकता. त्याच्यानंतर अशा वेळेला केल्यानंतर तुम्हाला हे PNG आहे ते सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, हा जो एक ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर 2 नंबरला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, इथून एक वरती ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला सेव्ह इमेजवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला डिफॉल्ट आहे इथून अल्ट्रा करून इथून सेव्ह टू गॅलरीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून PNG आहे ते अशा वेळेला म्हणजे तुमचं जे आहे सेव्ह होऊन जाईल तुमच्या गॅलरीमध्ये. ओके, तर आता तुम्हाला समजलं असेल हे जे PNG आहे ते कशा वेळेला क्रिएट करतात फिक्स लॅबमधून. जे पण ट्रेनिंगला असते ते फिक्स लॅबमधून करतात आणि मी जे करतो तसेच मी सांगितलं आहे, जसे मी म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओला पाहिलेलं असेल PNG कशा प्रकारे देतो मी, तर ही माझीच प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल एडिट तरी तुमची पद्धत असेल, ही मी जी एडिट केली ती तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा वेळेला तुम्ही पण करू शकता. तर सर्व एडिटिंग आता तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसं बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.